तुझ्यात हरवले मी भाग 41. रात्र जवळपास 11ची झाली होती. लॉजच्या खोलीत शांतता पसरली होती. कैलास काका पलंगावर टेकून बसले होते, तर आदित्य त्यांच्यासमोर खुर्चीवर शांतपणे बसला होता. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. आतापर्यंत कैलास काकांनी साधना काकू, अनाथाश्रम, सायलीचं बालपण आणि स्वतःच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आदित्यला सांगितल्या होत्या. आदित्य प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होता. एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्याचा भूतकाळ ऐकावा लागतो, कारण माणूस वर्तमानात जसा असतो तसं त्याला आयुष्याने घडवलेलं असतं. कैलास काकांनी एक दीर्घ श्वास घेतला. आदित्य, हो काका. आज इतकं बोललो, अनेक वर्षांनी मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. आदित्य हलकंसं हसला. कधी कधी मनातल्या गोष्टी बोलल्या की दुःख कमी होतं. कैलास काकांनी होकारार्थी मान हलवली. हो, पण अजून सगळं सांगायचं बाकी आहे. आदित्य गोंधळला. म्हणजे? सायलीच्या आयुष्यात जे घडलं त्यातला सर्वात मोठा भाग अजून तुला माहिती नाही. हे ऐकताच आदित्य गंभीर झाला. त्याला जाणवलं कथा अजून संपलेली नव्हती. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. रोहित आत आला. सर, औषधाची वेळ झाली आहे. कैलास काकांनी औषध घेतलं. रोहितने पाण्याचा ग्लास पुढे केला. सर, आता झोपा. डॉक्टरांनी जास्त बोलू नका असं सांगितलं आहे. कैलास काका हसले. तू पण ना. रोहितही हसला. तुम्ही दोघं बोलायला लागलात की वेळेचं भान राहत नाही. आदित्य हलकंसं हसला. रोहितने आदित्यकडे पाहिलं. मी निघतो. काही लागलं तर मला फोन करा. ठीक आहे. रोहितने कैलास काकांना नमस्कार केला आणि बाहेर निघून गेला. रोहित गेल्यावर पुन्हा खोली शांतता पसरली. कैलास काकांनी आदित्यकडे पाहिलं. बाळा. हो काका. तुला एक गोष्ट विचारू? नक्की. सायलीला अजून काही संशय आला नाही ना? आदित्यने हलकंसं हसत नकारार्थी मान हलवली. नाही. तिला अजूनही वाटतं की माझी नोकरी गेली म्हणून मी तिच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहायला आलो आहे. कैलास काकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही खोटी फसवण्यासाठी बोलली जातात, तर काही खोटी एखाद्याचं आयुष्य वाचवण्यासाठी. आदित्यचं खोटं दुसऱ्या प्रकारचं होतं. माफ कर बाळा. कैलास काका हळू आवाजात म्हणाले. आदित्य आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. कशासाठी? माझ्या मुलीसाठी तुला खोटं बोलावं लागल. आदित्यने लगेच त्यांचा हात हातात घेतला. काका, तुम्ही पुन्हा असं बोलू नका. सायली माझीही जबाबदारी आहे. आणि खरं सांगू, मी तिथे राहतोय म्हणून मला कधीच फरक वाटलं नाही. कैलास काकांच्या डोळ्यात पाणी आलं. सायली लहानपणापासून स्वतःचं सगळं करत आली आहे. तिला कुणावर ओझं व्हायला आवडत नाही. पण ते थोडा वेळ थांबले. ती स्वतःवर किती मोठं ओझं घेऊन जगते आहे ते तिलाही कदाचित समजत नाही. आदित्य शांत झाला. त्याला पुन्हा सायलीचा चेहरा आठवला. ती हसत होती, पण तिच्या हसण्यात नेहमी एक थकवा असायचा. काका, एक विचारू? विचार. सायलीला खरंच फक्त हिमोग्लोबिनचाच त्रास आहे का? कैलास काकांच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. ते काही बोलले नाहीत, फक्त खिडकी बाहेर पाहू लागले. आदित्यला उत्तर मिळालं नव्हतं, पण त्यांच्या शांततेनंच त्याला जाणवलं काहीतरी मोठं त्याच्यापासून लपवलं जात आहे. काही प्रश्नांची उत्तरं शब्दात नसतात. समोरची व्यक्ती शांत झाली तरी त्या शांततेत हजारो उत्तरं दडलेली असतात. काही वेळाने कैलास काका पुन्हा बोलू लागले. योग्य वेळ आली की तुला सगळं सांगेन. आता नाही. आदित्यने हट्ट केला नाही, कारण त्याला माहिती होतं विश्वास जबरदस्तीने मिळत नाही. रात्र वाढत होती. आदित्य उठला. काका, आता मी निघतो. सायली काळजी करेल. कैलास काकांनी मान हलवली. हो, आणि बाळा, सायली समोर माझा उल्लेख अजिबात करू नकोस. तिला अजून वेळ हवा आहे. ठीक आहे. आदित्य बाहेर पडला. रात्र शांत होती. थंड वारा वाहत होता. तो बाईकवर बसला. इंजिन सुरू केलं. पण काही क्षण तो तसाच शांत बसून राहिला. त्याच्या डोक्यात दोनच प्रश्न फिरत होते. सायली काय लपवत आहे? आणि दिव्या कोण आहे? त्याला इतकंच माहिती होतं. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं कुठेतरी एकमेकांशी जोडलेली आहेत. पण कशी? हे अजून त्यालाही समजलं नव्हतं. पहाटेचे 7 वाजले होते. खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांनी संपूर्ण घर उजळून निघालं होतं.
सायली अजून झोपेतून नुकतीच उठली होती. केस हलकेसे विस्कटलेले, चेहऱ्यावर झोपेची गुंगी आणि हातात पाण्याचा ग्लास घेऊन ती हॉलमध्ये आली. तिने इकडे तिकडे नजर फिरवली. आदित्य? घरात शांतता होती. त्याची खोली उघडी होती, पण तो आत नव्हता. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला. इतक्या सकाळी कुठं गेला असेल? पण लगेचच तिने स्वतःला उत्तर दिलं. कदाचित जॉब शोधायला गेला असेल. तिने फार विचार केला नाही. ती स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागली. तेवढ्यात टिंग टॉंग बेल वाजली. दार उघडताच समोर कविताताई उभ्या होत्या. अगं सायली, शुभ सकाळ. अरे कविताताई, या ना. कविताताई आत आल्या. त्यांच्या मागून आदित्यही घरात आला. सायलीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. अरे, तू बाहेर गेला होतास? आदित्य क्षणभर कविताताईकडे पाहत म्हणाला. हो, सकाळी थोडं चालायला गेलो होतो. तिथे कविताताई भेटल्या, मग त्यांच्यासोबत आलो. कविताताईंनीही लगेच हसत मान डोलावली. हो ग, मंदिराकडे भेटला. दोघांनी इतक्या सहजपणे उत्तर दिलं की सायलीला काही संशय आला नाही. सायलीच्या मनात आदित्यबद्दल विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने सांगितलेलं कारण तिने न विचारता मान्य केलं. तर आदित्यला खोटं बोलताना थोडंसं अपराधी वाटत होतं. पण कैलास काकांना दिलेलं वचन त्याच्यासाठी अधिक महत्वाचं होतं. बस, मी चहा बनवते. सायली स्वयंपाकघरात गेली. आदित्यने खोल श्वास घेतला. कविताताई हळूच त्याच्या जवळ आल्या. अगदी मंद आवाजात म्हणाल्या, काळजी करू नकोस, तिला काहीच कळलं नाही. आदित्यने शांतपणे मान हलवली. थोड्याच वेळात तिघेही चहा पीत बसले. सायली म्हणाली, आज शनिवार आहे, म्हणजे आपला क्लिनिंग डे. आदित्य हसला. ऑर्डर द्या मॅडम. सायलीने लगेच लिस्ट काढली. तू हॉल साफ कर, मी किचन करते आणि नंतर दोघं मिळून जेवण बनवू. ओके. काही वेळात घरात पुन्हा नेहमीचं वातावरण तयार झालं. आदित्य झाडू मारत होता. सायली कपाट साफ करत होती. दोघे एकमेकांवर हलके फुलके विनोद करत होते. कविताताई दोघांकडे पाहून मनातच हसत होत्या. देवा, अशीच हसत राहू दे हे दोघं. 2 तासांनी संपूर्ण घर स्वच्छ झालं. गॅस, ओटा, भांडी सगळं चमकत होतं. सायलीने समाधानाने घराकडे पाहिलं. वाह, आता घर घरासारखं वाटतंय. आदित्य म्हणाला. टीमवर्क. दोघांनी एकमेकांकडे पाहून हसत टाळी दिली. दुपारी दोघांनी मिळून जेवण बनवलं. आज मेनू होता वरण भात, भेंडीची भाजी, पोळ्या आणि ताक. जेवताना सायली अचानक म्हणाली, आदित्य, तू आल्यापासून घर रिकामं वाटत नाही. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग हसत म्हणाला, मलाही बरं वाटतं. मैत्री नकळत सवय बनत चालली होती. दोघेही अजून प्रेमाचा विचार करत नव्हते, पण एकमेकांशिवाय घर अपूर्ण वाटू लागलं होतं. अशा नात्यांमध्ये विश्वास आधी तयार होतो आणि प्रेम त्यानंतर हळूहळू जन्म घेतं. सायलीने जेवणानंतर औषधांची छोटी डब्बी उचलली. तिने पटकन एक गोळी घेतली आणि आदित्यच्या नजरेत येण्याआधीच डब्बी पुन्हा ड्रावरमध्ये ठेवली. पण यावेळी आदित्यने ते पाहिलं होतं. त्याने काहीच विचारलं नाही. फक्त मनात एकच प्रश्न निर्माण झाला. हिमोग्लोबिनसाठी इतकी वेगळी औषधं लागतात का? सायली उठली. मी थोडा वेळ झोपते, तू टीव्ही बघ. ठीक आहे. ती तिच्या खोलीत गेली. दार बंद झालं. आदित्य हॉलमध्ये बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर मात्र ती औषधांची डबी वारंवार येत होती. सायली, तू माझ्यापासून नक्की काय लपवत आहेस? त्याच क्षणी आदित्यच्या मोबाईलवर एक मेसेज आला. कैलास काका, आज संध्याकाळी भेट. मला तुला दिव्याबद्दल काही महत्वाचं सांगायचं आहे. मेसेज वाचताच आदित्यचे डोळे मोठे झाले. कारण दिव्या हे नाव ऐकलं की त्याच्या मनात अनेक वर्षापासून दडलेले प्रश्न पुन्हा जागे व्हायचे. आणि कदाचित आज त्यातील एका प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. सायली तिच्या खोलीत जाऊन झोपली होती. हॉलमध्ये एकटाच बसलेला आदित्य पुन्हा मोबाईलकडे पाहत होता. कैलास काकांचा मेसेज, आज संध्याकाळी भेट. दिव्याबद्दल काही महत्वाचं सांगायचं आहे. तो मेसेज तो पुन्हा पुन्हा वाचत होता. त्याच्या डोळ्यासमोर एकच नाव फिरत होतं, दिव्या. ज्या व्यक्तीला आपण वर्षानुवर्ष शोधत असतो, तिच्याबद्दलचा एक छोटासा धागाही मनात हजारो प्रश्न निर्माण करतो. आदित्यची अवस्था अगदी तशीच झाली होती. तेवढ्यात सायलीच्या खोलीतून खोकल्याचा आवाज आला. आदित्य लगेच उठून दरवाजाजवळ गेला. सायली, ठीक आहेस ना? आतून आवाजात आला. हो, काही नाही, थोडा खोकला आहे. आदित्य काही क्षण दाराकडे पाहत राहिला.
त्याला सकाळी पाहिलेली औषधांची डब्बी आठवत होती. पण त्याने पुन्हा काहीच विचारलं नाही, कारण त्याला माहिती होतं काही गोष्टी विचारून नाही तर विश्वास जिंकून समजून घ्यावा लागतात. संध्याकाळ झाली. सायलीने चहा बनवला. दोघं गच्चीवर बसून चहा पित होते. सायली अचानक म्हणाली, आदित्य, तुला कधी असं वाटलं आहे का की एखादी व्यक्ती आयुष्यात खूप उशिरा भेटली? आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. काय विचारतेस? सायली हलकसं हसली. असंच, काही लोक आधी भेटले असते तर आयुष्य वेगळं असतं. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी होती. आदित्यने विषय बदलला. चल खाली जाऊ. सायलीनेही पुढे काही बोललं नाही. सायली नकळत तिच्या मनातलं बोलून गेली होती, पण आदित्यला वाटलं ती भूतकाळाबद्दल बोलते. दोघांनाही समोरच्याच्या मनात काय सुरू आहे याची अजून कल्पना नव्हती. रात्री 9:30 वाजता आदित्य म्हणाला, मी थोडा बाहेर जाऊन येतो. सायलीने विचारलं, एवढ्या रात्री? एका मित्राला भेटायचं आहे. ठीक आहे, पण लवकर ये. आदित्यने मान हलवली. काही मिनिटांनी तो कैलास काकांच्या घरी पोहोचला. दार उघडलं. समोर कविताताई होत्या. ये आदित्य. तो आत गेला. कैलास काका त्याचीच वाट पाहत बसले होते. त्यांनी टेबलावर एक जुना तपकिरी रंगाचा लिपापा ठेवला. हे बघ. आदित्यने लिपापा उघडला. आत एक जुना फोटो होता. फोटोमध्ये 10-12 वर्षाची एक मुलगी, हातात छोटंसं टेडी बिअर आणि तिच्या बाजूला उभा असलेला एक पोलीस अधिकारी. आदित्यचे डोळे मोठे झाले. ही? कैलास काका शांतपणे म्हणाले, हो, हीच दिव्या. आदित्यच्या हाताला थरथर सुटली. कुठे आहे ती? कैलास काका काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, तेच तर शोधायचं आहे. कारण 10 वर्षापूर्वी दिव्या अचानक गायब झाली होती. आदित्यला धक्का बसला. गायब म्हणजे? कैलास काका पुढे म्हणाले, त्या दिवसानंतर तिचा कोणताच पत्ता लागला नाही. काही प्रश्नाची उत्तरं मिळतात, पण त्याच उत्तरांमधून आणखी मोठं रहस्य समोर येतं. आदित्यसाठी हा क्षण तसाच होता. दिव्या जिवंत असल्याची आशा निर्माण झाली होती, पण ती कुठे आहे हा प्रश्न आणखी गळत झाला. तेवढ्यात कैलास काकांचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकत होतं, रोहित. कैलास काकांनी फोन उचलला. हो रोहित. पण पलीकडून जे शब्द ऐकू आले ते ऐकताच कैलास काकांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? सायली? त्यांनी घाईघाईने विचारलं. आदित्य लगेच उभा राहिला. काय झालं काका? कैलास काका थरथरत्या आवाजात म्हणाले, रोहित म्हणतोय सायली अचानक बेशुद्ध पडली आहे. आदित्यच्या हातातून दिव्याचा फोटो खाली पडला आणि तो एका क्षणाचाही विलंब न करता सायलीच्या घराकडे धावत सुटला. ज्याची आपण मनापासून काळजी करू लागतो त्याच्यावर एखादं संकट आलं की मन आधीच हजारो वाईट शक्यता तयार करतं. आदित्यची अवस्था पाहून याहूनही वेगळी नव्हती. काही मिनिटातच दोघे सायलीच्या घरी पोहोचले. दार उघडच होतं. आत कविताताई घाबरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. आदित्य, लवकर ये. तो धावतच आत गेला. सायली सोफ्यावर पडली होती. तिच्या कपाडावर ओल्या पाण्याची पट्टी ठेवलेली होती. हरीशजी तिच्या नाडीवर हात ठेवून शांतपणे बसले होते. आदित्य तिच्याजवळ बसला. सायली? सायली? ती काहीच बोलत नव्हती. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. तेवढ्यात सायलीने हळूहळू डोळे उघडले. समोर आदित्य दिसताच ती हलकसं हसली. अरे, इतका घाबरलास का? आदित्यचा राग आणि काळजी एकाच वेळी बाहेर आली. ही गंमत आहे का? अचानक बेशुद्ध पडतेस आणि म्हणतेस काही नाही? सायली शांत झाली. ती नजर चुकवत म्हणाली, फक्त थोडा अशक्तपणा आहे. आदित्य काही बोलणार तेवढ्यात कविताताईंनी विषय बदलला. बरं, आधी तिला पाणी दे. सायली पुन्हा खोटं बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू फक्त आदित्यची चिंता कमी करण्यासाठी होतं. पण आदित्यला आता स्पष्ट जाणवत होतं की ही फक्त हिमोग्लोबिनची गोष्ट नाही. थोड्या वेळाने सगळे शांत झाले. हरीशजी म्हणाले, सायली, आज आराम कर. ती मान हलवून तिच्या खोलीत निघून गेली. सायली आत गेल्यावर आदित्यने हरीश काकांकडे पाहिलं. नेमकं त्याच्या नजरेत एकच प्रश्न होता, नेमकं काय चाललंय? पण हरीश काकांनी अगदी हलक्या मान हलवून त्याला शांत राहण्याचा इशारा केला. आदित्यने काहीच विचारलं नाही. रात्र झाली. सायली झोपली. कविताताई आणि हरीशजीही निघून गेले. घरात फक्त आदित्य आणि सायली होते. आदित्य हॉलमध्ये बसून विचार करत होता. त्याचं लक्ष अचानक टेबलावर ठेवलेल्या औषधांच्या डब्बीकडे गेलं. तो उठला. डब्बी हातात घेतली. वर डॉक्टरांचं नाव होतं, पण आजाराचं नाव असलेला भाग मुद्दाम कापलेला होता. आदित्य थबकला. हे कोण लपवतं?
तेवढ्यात त्याच्या मागून आवाज आला, आदित्य. तो दचकून मागे वळला. सायली दारात उभी होती. तिने त्याच्या हातातली डब्बी पाहिली. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली, पण लगेचच ती स्वतःला सावरत म्हणाली, ती माझी औषधं आहेत. आदित्य शांतपणे म्हणाला, कोणत्या आजाराची? सायली काही सेकंद गप्प राहिली, मग हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तुला प्रत्येक गोष्ट माहीत असायलाच हवी का? आदित्य शांत आवाजात म्हणाला, नाही, पण ज्याची काळजी वाटते त्याच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा नक्की होते. हे ऐकताच सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने ते लगेच पुसलं. एक दिवस सगळं सांगेन, आज नाही, असं म्हणत ती पुन्हा तिच्या खोलीत निघून गेली. पहिल्यांदाच सायलीने एक दिवस सगळं सांगेन असं म्हटलं. याचा अर्थ ती आदित्यवर विश्वास ठेवू लागली होती, पण सत्य सांगण्याची हिंमत अजून तिच्यात आली नव्हती. सायलीच्या खोलीचं दार बंद झालं. त्याच वेळी आदित्यचा फोन व्हायब्रेट झाला. मेसेज होता, रोहित, उद्या सकाळी कैलास काकांनी तुला एकट्याने बोलावलं आहे. दिव्याच्या केसची जुनी फाईल सापडली आहे. आदित्यने मेसेज वाचला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्सुकता एकाच वेळी उमटली. त्याला अजून माहिती नव्हतं की त्या फाईलमध्ये असलेला एक फोटो सायलीच्या आयुष्याशीही जोडलेला आहे. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती पार्ट आलेला आहे आणि तुम्ही भरपूर वाट पाहिलेली आहे कथेची, मला माहिती आहे. त्याबद्दल मला माफ करा. आता यापुढे आपली उर्वरित कथा नियमितप्रमाणे रोज रात्री 8 वाजता येईल, कारण मला डॉक्टरांनी भरपूर आराम सांगितलेला आहे आणि दुपारच्या वेळेला थोडा आराम करावा लागतो. त्यामुळे आपला भाग रात्री 8 वाजता येईल. आणि आजचा पार्ट मी खूप दिवसांनी लिहिलेला आहे, थोडे चेंजेस झालेले असेल, मी समजू शकते. जेवढं मला आठवत होतं तेवढं मी पुढे कंटिन्यू कथा लिहिलेली आहे. मागची भाग नाही वाचले, त्यामुळे थोडी कथा चेंज झाल्यासारखी तुम्हाला वाटू शकते. चला तर मग आजचा पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे कथा ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.